साई सूर्य 11 वर्सेस आर्या 11. पहिला चेंडू होता तिथे अगदी आपण पाहतोय फुल टॉस होता, कमरेपेक्षा जास्त उंचीचा होता आणि बिमर आलाय. नो बॉल. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची एक रन. पहिला चेंडू आलेला नो बॉल आपली अगदी आपण पाहिलाय, कमरेपेक्षा जास्त उंचीचा. यावेळी सगळ्या आपण पाहतोय उजवीच्या बार वाईट बॉल आलाय. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. डगआउट अगदी आपण पाहतोय या ठिकाणी आर्या 11 नाशिक या संघाचा. फुलटॉस होता तिथे अगदी आपण पाहतो योगेश भोजनेची करामत आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळाली. यावेळेस अगदी आपण पाहतोय मोठी विकेट येईल, राजू पाटेला परतावा लागेल आणि राजू पाटेची विकेट येते 0वर. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. राजू पाटेची विकेट आल्यानंतर थोडासा नर्वस नाराज होताना आपल्याला राजू पाटे पाहायला मिळालाय. आणि आता राजू पाटे याच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज तो भूषण पाटील बॅटर मैदानाच्या आत. योगेश भोजने यावर्षी अगदी आपण पाहिले सिन्नर तालुक्यामध्ये निश्चितप्रमाणे महात्मा फुले प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा जी होती आणि पहिल्यांदाच आयकॉन त्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिले, म्हणजे सिन्नर शहरात पहिल्यांदा आयकॉन होते. आणि याच खेळाडूंनी योगेश भोजनेने अख्ख्या सिन्नरकरांचं मात्र प्रेम मिळवलं होतं. गोलंदाजी आणि फलंदाजी जबरदस्त योगेश भोजने यांची आपल्याला जे पाहायला मिळाली होती. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील आपल्याला जो पाहायला मिळतो. भूषण पाटील आला आणि आल्या इथे मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळालाय. षटकार चेरन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. ऑनफिल्ड अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे भूषण पाटील जसा पोहोचला गेला आणि जसा पोहोचल्याबरोबर अगदी पहिल्या चेंडूची षटकारी खेळत याची आक्रमकता पाहायला मिळाली. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेला तिथे प्रयत्न केला गेला होता प्रदीप गायकवाड तिथे आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु चेक केला जाईल. ओव्हर स्टेप. आणि फेअर डिलिव्हरी. धाबराकरची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल आता 9 धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलमध्ये. पहिला चेंडू नो बॉल होता, त्यानंतरचा वाईड होता, पण तिथून पुढचा कमबॅक भयानक आहे.
योगेश भोजने याचं. यावेळेस अगदी आपण पाहतोय, ओ हो हो हो, काय झेल झालाय. झेल कोणाचा होता? झेल दत्ता निर्मळचा होता. सोनू खंडागळे घेतोय झेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल दत्ता निर्मळेच्या माध्यमातून. दोन्ही आघाडीच्या फलंदाजांमध्ये 0-0 धावसंख्येवरती बाद आहे. आज शून्याचा चष्मा लावून मैदानाच्या बाहेर दोघांनाही जावं लागले. ज्या दोन फलंदाजांनी शिर्डीकरांचं मन जिंकलं होतं, राजीव पाटे, दत्ता निर्मळ, दोघंही इथे बाद होताना पाहायला मिळाले. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे नितीन वरपे, बंटी लिंगे त्यांनी कळवले, गौरव नेक यांनी जर झेल जर घेतला तर 500 रुपये मिळणार आहेत. यावेळेचा चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक परत एकदा डाऊन द बॉल, परंतु तिथे एकदा आपण पाहिलंय झेल होऊच शकला नाहीये. तिथं मिळतोय जीवनदान. 2 धावा आहेत. हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. जीवनदान निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जे मिळायला गेलं होतं. त्यानंतर अगदी आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 11 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर नवीन आता षटकाची होणारी जी सुरुवात आहे त्या गोलंदाजीसाठी येतोय स्वतः निलेश अण्णा गायकवाड कॅप्टन. खूप चांगला चेंडू अगदी आपण पाहतो निलेश अण्णा गायकवाड. संघाचा असणारा संगनायक अण्णा निलेश अण्णा, साई सूर्य 11 संघाचा असणारा संगनायक आहे. समोरच्या बाजूला भूषण पाटीलला आपण पाहतोय. आल्या षटकारी खेळत भूषणने त्याची आक्रमकता दाखवून दिलेली आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू कव्हरला खेळला गेला. योगेश भोजने आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. एक सिंगल आली, सिंगल चिरपाडी धापरकर धावा संख्या 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 1.2 षटकांचा खेळ संपलेला आहे. सामना क्रमांक 2 आहे. स्पर्धेचे 2 दिवस बाकी राहिलेत. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. 12 अंकामध्ये 2 अंक आहे. 1.2 षटकात 2 अंक आलाय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 12वे खेळ आमचे शेजारी आहेत. खूप चांगला चेंडू. ज्यांनी टॉस केला पहिल्या सामन्याचा त्या आदरणीय आमचे योगेश भाऊ 12 ते नितीन वरपे 2 चेंडू 2. गोलंदाज तयार आहे. यावेळेस परत एकदा डॉट बॉल. निलेश अण्णा अचूक टप्प्याचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथं अगदी आपण पाहिलं लागोपटचा दुसरा चेंडू डॉट. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली आहे. 4 चेंडूत 1. नितीन वरपे त्याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय.
यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरला फक्त दिशा दिली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा खात, 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धाबरकाची धावत संख्या अगदी आपण पाहतोय या ठिकाणी चौकाराची रूपाने वाढताना पाहायला मिळाली. एवढा वेळ वाट पाहत होतो नितीन वरपे केव्हा चेंडू बॅटवरती येईल. बॅटवरती आला, चौकार आला, चौकाराच्या रूपाने धावफलक वाढला आणि आज जी तारीख आहे तो अंक आलेला आहे 16-2. 16 धावांसाठी 2 फलंदाज बाद आहे. प्रतीक आपण पाहिलंय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. माहिती होतं नितीन वरपेपेक्षा भूषण पाटीलची विकेट सगळ्यात महत्वाची ना, म्हणून थोडीशी रिक्स उचलली गेली होती. एक सिंगल, 2 षटकात संपली, 2 बाद, 17 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहतोय थोडीशी चर्चा होते, परंतु चर्चेसाठी तुम्ही जो वेळ घेताय तो काउंट केला जातोय. तुम्हाला 5 ओव्हर ज्या आहेत ह्या कंप्लीट करायच्या आहेत 25 मिनिटांमध्ये. गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल रवी बोरसे. त्याला आपण या ठिकाणी गोलंदाजीवरती पाहणार आहोत. 13 मिनिटं आणि तुमच्याकडे टायमिंग शिल्लक राहिलं आहे 13 मिनिटं 20 सेकंद. तेरा मिनिटं 20 सेकंद तुमचे जे होते आता 13 मिनिटं 10 सेकंद राहिलेत. पुढचे जे 20 सेकंद होते तेही संपत आलेले आहेत आणि आता बरोबर तुमच्याकडे 13 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. किती षटकात? 3 षटकांसाठी 13 मिनिटं. वेळ वाचवणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता, परफेक्ट बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. एक धाव आली, धावफलकात धावा संख्या 18 धावा आहेत. आपण पाहतोय स्पर्धेला पहिल्या क्रमांकाला 2 लाख रुपयाचं प्राईज. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र आणि तथा पालकमंत्री अहिल्यानगर आणि आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाला 2 लाख रुपयाचं प्राईज आणि संघ मालकासाठी रॉयल एनफिल्डची बुलेट. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस 1 लाख रुपयाचं. सौभाग्यवती जयश्रीताई विष्णुपंत थोरात, नगराध्यक्षा श्रीनगर परिषद यांच्या माध्यमातून रोख रक्कम आहे. तर संघ मालकासाठी स्प्लेंडर बाईक जी आहे आदरणीय अभयराजे शेळके पाटील अभय भैया, उपनगराध्यक्ष श्रीनगर परिषद यांच्या वतीने बक्षीस आहे. बिग हिट भूषण पाटील आक्रमक होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. तुम्ही किती पण लावा ताकद, भूषण पाटील म्हणतोय मी नाही वाकत. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धाबरकाची धावत संख्या अगदी आपण पाहतोय षटकाराच्या रूपाने वाढेल. ती असेल आता टोटल स्कोर 24 लॉस ऑफ 2. आणि इथे क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू आला नाही, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेला नाही. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धाबरका धावत संख्या 28 आहे. 28 लॉस ऑफ 2 विकेट. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न होते परंतु अगदी आपण पाहतोय खूप दूरवरती अगदी क्षेत्ररक्षक होता. रवी तयार. यावेळेचा चेंडू हवे परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि तिथे अगदी आपण पाहतोय भूषण पाटीलच्या विकेटच्या तलाशमध्ये आहे सातत्याने. एक सिंगल आली. 29 धावा 2 गड्यांच्या मोबाईल षटक क्रमांक 3 चालू असताना 2.4 षटकं कंप्लीट आहेत. 29 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. आर्या 11 नाशिक.
यावेळेस अगदी आपण पाहतो चेंडू कव्हरला, तिथे झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय नितीन वरपेचा खेळ. प्रदीप गायकवाड झेल घेताना पाहायला मिळालाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. इथे बाद होताना पाहायला मिळाला नितीन वरपे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो असेल आता दादाबाई शेख. तीन बाद 29 धावा धावपल करते आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपण चर्चा निश्चितप्रमाणे जी करत होतो या स्पर्धेत असणाऱ्या बक्षिसाची तिसऱ्या क्रमांकासाठी 71,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. भावी नगराध्यक्ष आदरणीय दत्तात्रय उर्फ छोटे बापू गोविंदराव कोते पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम. इथे व्हाईट बॉल, खराब चेंडू आलाय, व्हाईट बॉल. आपल्याला 30 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबाईल्यात, एक चेंडू बाकी राहिलाय. व्हाईट बॉल गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील. गोलंदाज स्पर्धेत आपण पाहतोय गोलंदाजी वरती रवी. यावेळेस सध्या आपण पाहतोय दादाबाईच्या बॅटमध्ये चेंडू लॉंगॉनला उसळला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. तीन ओव्हर झाल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 34. तीन षटकं संपली. 3 बाद 34 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 4थ्या षटकाची सुरुवात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे 71,000 रुपये दत्तात्रय गोविंदराव कोते पाटील अर्थात आपले सर्वांचे लाडके छोटे बापू भावी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून बक्षीस. तर सोसायटीचे चेअरमन आदरणीय विठ्ठलरावजी पवार साहेब यांच्या माध्यमातून संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं रोख पारितोषिक सतीश उर्फ नंदुभाऊ गोंदकर पाटील नगरसेवक शिर्डी नगर परिषद. तर संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक आहे. कार्यदर्शी भाऊसाहेब सकाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मान्य श्रीमान गोपीनाथ बापू गोंदकर पाटील माजी उपनगराध्यक्ष यांच्या वतीने इलेक्ट्रिक बाईक आहे. थोडासा मिस्टाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराची रुपये दापाला 38 वरती आहे. चेंडू येऊ दिला त्यानंतर अगदी पंच संतोष बालेराव ज्या ठिकाणी उभे तिथून स्क्वेअर लेगला अगदी आरामात हा चौकार येताना पाहायला मिळाला. परत एकदा तिथेच खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे पण झेल सुटला आणि षटकार आलाय. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. धापरकरती धावत संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल आता 44. जीवनदान मिळालंय आणि झेल सुटल्यानंतर इथे षटकार सुद्धा जाताना पाहायला मिळालाय. भूषण पाटील खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी भूषण पाटील जे होते. चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. 1 धाव तर आली आहे. एक सिंगल एका सिंगलच्या रुपये धापरकर धावत संख्या 45. या 45 मधल्या 30 धावा एकट्या भूषण पाटीलच्या आहेत. 10 चेंडूमध्ये 30 धावा भूषण पाटील. वरती धापले घेत योगेश भोसलेला आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती. भूषण पाटीलने खेळेल त्याला 1 चौकार 1 षटकार. धाबरेकर धावा संख्या 45. 45 लॉस ऑफ 3. 4थं षटक चालू.
लॉंगॉपच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दुर्गुण चेंडूवरती पोहोचतोय, तिथे क्षेत्ररक्षण खराब झाले. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. गॅप खूप मोठा होता. शेवटच्या क्षणी अगदी आपण पाहतोय प्रदीप गायकवाडच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही आणि त्या दरम्यान चौकार जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. आपण 49 आता 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. यावेळेस खूप चांगला चेंडू दादाबाई शेख याच्यासाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. हलकंसं अपील सुद्धा केलं गेलं होतं. योगेश भोजने गोलंदाज आहे. एस्टनच्या पाठीमागे यष्टीरक्षक राहुल झुनवाल सर यांना आपण पाहतोय. संभाजीनगर या ठिकाणी एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कामकाज करताना आपण राहुल झुनवाल सरांना पाहतो. योगेश परत येतात तयार. समोरच्या बाजूला दादाभाई. वा, चेंडू पडल्यानंतर अगदी स्विंग खूप जबरदस्त होताना पाहायला मिळालाय. 4 ओव्हर कंप्लीट, 3 बाद 49. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 5व्या षटकासाठी आता वेळ तुमच्याकडे बाकी राहिले 3 मिनिटं आणि 25 सेकंद. आणि या उर्वरित असणाऱ्या 3 मिनिटात तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं. प्रदीप गायकवाड यांना आपण ऑनस्क्रीन पाहतोय. 2 वेळेस प्रदीप गायकवाडांचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. थोडासा धंबल होताना पाहिले मिळालेले आहेत. चेंडूपर्यंत पोहोचले नाही, अर्थात खूप दूरवरती हे चेंडू होते. निलेशांना गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 49. 5वं षटक सुरू. समोर आहे भूषण पाटील. फाईन लेगला, तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. मला असं वाटतं आज भूषण पाटील जिथं लात मारतील तिथं पाणी काढतील. आज त्यांनी जेवढे फटके खेळले क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेत. एकदा जेल क्षेत्ररक्षकाच्या आतून सुटला तिथे षटकार गेला. त्रेपन्न धावा आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय पंच केलाय. कुठे पोहोचला? प्रेक्षक गॅलरीत जाऊन विसावलाय चेंडू. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. चेंडूला म्हणावी इतकी उंची पण नव्हती, पण जो टायमिंग पाहायला मिळाला, तो जी ताकद पाहायला मिळाली, षटकार खूप वेगाने जाताना पाहायला मिळाला. 59 धावा धावफलकावरती. त्या 59 पैकी 40 धावा एकट्या भूषण पाटीलच्या आहेत. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेत 5वें षटक संपण्यासाठी. मिनिट बाकी येते 1 मिनिट आणि 25 सेकंद. यावेळेचा चेंडू हवेत होता. पायचा क्षेत्ररक्षक स्वतः निलेश अण्णा डाऊन द बॉल. कॉटन बॉलची शिकार. भूषण पाटील आउट. बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. भूषण पाटीलची विकेट येताना आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळाली. भूषण पाटीलची जर तुम्हाला फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 40 धावसंख्येची बहारदार खेळी भूषण पाटील. एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. उर्वरित अगदी 30 सेकंद बाकी राहिले. तुम्हाला उर्वरित 3 चेंडूंसाठी स्वप्नील कामणे हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पाहिजे स्वप्नील काय करमत करते मैदानाच्या आतमध्ये ते पाहिलं खूप मजा येईल.
यावेळेस स्वप्नील कांबळे आला आणि आल्या आल्या गोलंदाजाला आसमान दाखवलंय. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. स्वप्नील कांबळेच्या बॅट मधून आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. टाइम संपलेला आहे, त्यामुळे पुढच्या षटकात तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. 65 लॉस ऑफ 4. शेवटची 2 षटकं 5व्या षटकातले अजून बाकी, म्हणजे या डावात अजूनही तुम्हाला 8 चेंडू पाहायला मिळणार आहेत. 65 धावा आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय पायाच्या साने चेंडू कव्हर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, हे कमबॅक आहे. जबरदस्त अगदी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले निलेश गायकवाड यांचं. 1 चेंडू बाकी राहिलाय. ऑन स्क्रीन परत एकदा आपण पाहतोय लो फुलटॉस होता, समोर आले, बॅटच्या अगदी वाटमला चेंडू लागला गेला होता आणि तो टायमिंग परफेक्ट होऊ शकला नाही आणि पायाच्या साहाय्याने चेंडू इथं अडवण्यात यश येताना पाहिलं मला. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची या ठिकाणी होती समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट, 4 बाद 65. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. स्वप्नील कांबळे जर लागोपाठचे 2 षटकार खेळत असतील तर त्यांच्यासाठी रविराज आहिरे यांच्या वतीने 1100 रुपयाचा प्राईज आहे. एकदा रविराज आहिरेच्या बहारदार खेळीसाठी 1100चं प्राईज स्वप्नील कांबळेंनी दिलेलं आहे आणि आता रविराज आहिरे यांच्या वतीने स्वप्नील कांबळेसाठी लागोपाठचे 2 षटकार 1100चं प्राईज. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकासाठी गौरव नेक पाहायचं आहे. गौरव नेक इथं काय क्रमात करणार आहे. शेवटच्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7S लाईव्हच्या उभारणीमध्ये सुद्धा खूप मोठं योगदान त्याचं अगदी आपण पाहतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक, चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज, एक प्युअर ऑलराऊंडर आहे गौरव नेक. परंतु इथे नावाप्रमाणेच काम गौरवशाली होणार का, काम त्याचं सुद्धा तेवढंच चोख होणार का, तेवढंच काम नेक होणार का. गौरव नेकचं शेवटचे 6 चेंडू. गौरव थांबलाय. दादाबाई पूर्णपणे तयारीमध्ये दिसत नव्हते, थांबला गेला गौरव. डेड बॉलचा इशारा पंचांचा. शेवटचं षटक अगदी आपण पाहतोय जे बाकी आहे. गोलंदाज तेवर तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय वा आणि डाव्या हाताने चेंडू कव्हर करत खूप दूरवर चालते स्वप्नील कांबळे. परतावा लागेल. सुरेख प्रकारचं अगदी कामकाज केलंय गौरव नेक याने. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. विकेट नंबर जर अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहिल्या मिळेल ती असेल आता 5वी. 5 बाद 65 धावा, 5 चेंडू बाकी राहिलेत. गौरव नेक यांची कामगिरी अगदी आपण पाहिली. चेंडू अगदी टाकला, त्यानंतर खेळला गेला डाव्या हाताने चेंडू खूप सुंदर त्या अडवला आणि तिथे आरामात स्वप्नील खूप दूरवरती निघून आले होते. बेल्स पडल्या गेल्या, बेल्स डाऊन झाल्या आणि विकेट इथं पाहायला मिळाली. रनआउटची शिकार. इथे खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. स्पर्धा सुरू झाल्यापासून बऱ्याचशा खेळाडूंच्या छोटे छोटे रील्स, शॉर्ट जे आपण म्हणतो ते आपल्याला पाहायला मिळालेत. मला वाटतं याच्या अगोदर जे क्षेत्ररक्षण झालं त्याचे करायची छोटीशी रील 10-12 सेकंदाची करायची, आता त्याचे मित्र त्याच्यासाठी बरं होतील. यांनी बऱ्याच बनवल्यात, आज याची होईल. बिगिड केलाय. लॉंगॉनला चेंडू मात्र सीमा रेषेच्या बुरीच्या झाल्याच्या पलीकडे येतोय. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार.
71 धावा आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या डावातले. परत एकदा अगोदर जिथे होता ना त्याच्यात थोडासा दूरवरती पाठवलाय, पण पाठवलाय लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. दादा वैश्यकच्या बॅटमधून धापलकर. धावसंख्या 7 77 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. 5 बाद 77. शेवटचे 2 चेंडू या डावातले बाकी राहिलेत. सुपर 8 ची लढत आहे. सुपर 8 चा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आहे का बॉल द्या. मॅच बॉल आलाय का? खराब झालाय. शेवटच्या अगदी आपण पाहतोय चेंडू बाकी राहतील. तिला आता 2 चेंडू बाकी राहिलेले आहेत. 4 चेंडूमध्ये 12 धावा दादाभाई शेख यांनी बनवल्या आहेत. गौरवने केला. गोलंदाज तयार. परत एकदा फुलटॉस समोरच्या बाजूला सीमा रेषेच्या बाहेर. खूप कौतुक झालं. पुढच्या चेंडूवरती दुष्टच लागली. 3 षटकार आलीत. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. त्र्याऐंशी धावा आहेत. 1 चेंडू बाकी राहिला. 83. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट, दुसरा चेंडू आलेला डॉट कदाचित जिवारी लागलेत आणि पुढच्या 3 चेंडूवरती 3 षटकार दादाभाई शेखने खेळलेत. 83 धावा. अगोदरचा स्कोर पहिल्या मॅचमध्ये पहिल्या डावात 89 होता. तेवढ्या होणार का परत? तेही पाहिजे. 83 तर आत्ता 1 चेंडू बाकी राहिलाय. इथे थोडासा मिस्टर फटका पाहायला मिळतोय. 1 सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते आणि 1 सिंगल आली. रनआउटची शिखर सुद्धा होताना पाहायला मिळाली. 6वी विकेट येईल आणि टोटल स्कोर असेल 84 धावा. 84 धावा बनवल्या गेल्यात. 85 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो केला जाणार आहे. शेवटच्या चेंडूवरती रनआउटची विकेट आली. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आहे. महेश गव्हाणे, अविनाश गुळवे. चला टीमची प्लेइंग 11 येईल. ओ हो हो, पहिला बॉल स्लॉग स्वीप आणि 6. पहिलाच बॉल, गोलंदाज हैराण, संघनायक चिंतेत. चेंडू गेला थेट प्रेक्षकांच्या हृदयात. 6 धावा. धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 6 धावा. षटकारानं सुरुवात. 84 धावांचा पाठलाग कर. 6 षटकांमध्ये 85 धावा बनवायच्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येक बॉल फोडून काढावा लागेल. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे जवळपास. तर षटक गोलंदाज दादाभाई. परत एकदा उंच उंच टोले जंग आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ही ताकद नाही साधी, हा आहे इशारा. षटकार म्हणजे वादळाचा नजारा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार.
बघायचे फलकावरती धावा धावा 12. पहिल्या 2 बॉल मध्ये 12. व्हॉट अ स्टार्ट, मॅग्निफिशियंट स्टार्ट, आउटस्टँडिंग बॅटिंग. फलंदाज निलेश राहुल जोनवाल, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले कर्तबगार अधिकारी राहुल जोनवाल. शॉट ऑफ लेंथ आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. आगीशी खेळत होता राहुल जोनवाल आणि आगीशी खेळणं म्हटलं की भाजणं आलंच. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू लेग कटर होता. टप्पा पडून बाहेर जात होता. छेड काढायचा प्रयत्न, हलकीशी कड आणि यष्टीरक्षकांना प्रतिम कॅच पकडत राहुल जोनवालचा खेळ संपवलेला आहे. 1 गडी बाद 12. श्री साई सूर्या 11 लोणी संघ 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13.27 सरासरीने पुढे धावायचं आहे. दादाभाई शेख गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 2 चेंडूवर 12 धावा ठोकत राहुल जोनवालला आज काय सुरुवात केली. ट्रिमेंडस स्टार्ट. आणि या धमाकेदार सुरुवातीनंतर आता पाहायचंय कोणता खेळाडू 85 धावांचा कळस इथे चढवणार आहे. पाया रचलेला आहे राहुल जोनवालनं, पाया रचलेला आहे. 2 चेंडूमध्ये 12 धावा हा मजबूत पाया असू शकतो, पण कळस चढवायचा आहे. वाह 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 वाह, काय सुंदर. 1 टप्पा सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. सोळा धावा. डाव्या हाताने ओव्हर विकेट. ओ हो, पुन्हा एकदा धमाकेदार बॅटिंग. काय इलेक्ट्रिफाईंग स्टार्ट. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स पूल चेंडू विथ दी बाउन्स, विथ दी स्पीड, विथ दी टर्न. 6 धावा नाही तर काय. परत एकदा पुन्हा एकदा इथे हुक केला चेंडूला. सीमारेषेच्या बाहेर 4. प्रत्येक बॉलला सीमारेषा दाखवली. चेंडूला मोफत पर्यटन घडून आणलंय दोन्ही फलंदाजांनी. सुरुवातीला राहुल जोनवाल आणि आता प्रदीप गायकवाड. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. सूर्य पश्चिम क्षितिजावरती पोहोचलेला आहे. युगायुगांपासून या पृथ्वीला प्रकाश देणारा सूर्य आज मावळेल, उद्या पुन्हा एकदा उगवेल. एक नवी आशा, नवी झळाळी घेऊन. चेअरमन यांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेजवरती येऊन बसा. शिर्डी नगर परिषदेचे गटनेते किरण भाऊंचा आग्रह आहे या स्टेजवर. 26 धावा, 26 रन ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये सुरुवात अत्यंत जबरदस्त. अशी सुरुवात पाहिजे. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठे. 36 चेंडूमध्ये 86. पहिल्या 6 बॉलमध्ये 36 काढल्यात.
30 चेंडू मध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. अठरा मिनिट आणि 17 सेकंद शिल्लक आहेत पुढची 4 षटकं टाकण्यासाठी. लोअर फुल टॉस, सरळ बॅटनं लॉफ केला चेंडू. हो, फलंदाज पुढे, चेंडू मागे, सीमारेषेच्या बाहेर, धावा 4. वेळ लागले चेंडूला सीमारेषेचं, सीमारेषेच्या प्रेमात पडलेला चेंडू. 30 धावा. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चेंडू फलंदाजांचा मित्र झालेला आहे. तो गोलंदाजा क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देतोय. एकतर मित्र असेल नाही तर गुलाम असेल. जिकडे सांगेल तिकडे गप गुमान जातोय चेंडू. फलकावरती धावा 30. षटक दुसरं सुरू आहे. निलेश गायकवाड स्ट्राईक एंड वरती, चौकारानं खातं खोलले निलेशनं. किरण कुळे डाव्या हातानं ओरदू, विकेट रिव्हर्स अटेम्प्ट. आकाशामध्ये जरूर एक क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. आउटफील्ड वेगवान, अडवण्याचा प्रयत्न सफल. चेंडू सीमारेषा पार, धावा 4. बॅक टू बॅक सेकंड. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 4 धावा लागोपाठचा दुसरा चौकार. 34 धावा. धाव फलक थांबायला तयार नाही. तो प्रचंड वेगाने पुढे चाललेला आहे आणि हे चित्त्याचे पाय लाभलेल्या भिंती आहेत. इतका वेगानं, चित्त्याच्या वेगानं धाव फलक पुढे चाललेला आहे, थांबत नाहीये तो. पहिल्या षटकामध्ये 26, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 9, एकूण फलकावरती 34 धावा. याबरोबरच इथे 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. पहिल्यांदाच मला वाटतंय धाव आले असेल आतापर्यंत. फक्त चौकार आणि षटकार पाहिले होते. प्रदीप गायकवाड कडून ही धाव, निलेश गायकवाडनं देखील 1 धाव काढली होती आणि फलकावरती धावा 35. षटक क्रमांक दुसरं अजूनही सुरूच आहे. धावांची उड्डाणं सुरू आहेत. धावांची हनुमान उडी इथे बघायला मिळते. दोन्ही फलंदाज बाद झालेला राहुल जोनवाल असेल, मैदानावरचा निलेश गायकवाड, प्रदीप गायकवाड, दोघांनी अक्षरशः गोलंदाजांचं वेड पळवलंय आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर प्रत्येक बॉल जवळपास सीमारेषा भेदून जाताना पाहिलाय. पुन्हा एकदा वाह. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, कनेक्शन होणार नाही इथे. निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे प्रदीप गायकवाड. स्टान्स घेतोय तो. प्रदीप गायकवाडला तुम्ही बघू शकता. यस, ज्यावेळेस त्याला स्टान्स घ्यायचा आहे तो मस्तपैकी एक रुटीन आहे त्याचं. त्या रुटीनची चर्चा करू आपण. मात्र इथे उंच आणि टोले जंग, लांब वर ठोकलेला एक लांब लचक. पुन्हा एकदा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 6 धावा 41. थांबायला तयार नाही प्रदीप. या स्लोअर फुलटॉस होता. यावेळेस ड्राईव्ह केला. नो फिल्डर देअर. मिड विकेटला 4. पुन्हा एकदा चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पहिल्या षटकामध्ये 26, दुसऱ्या षटकामध्ये 19, फलकावर 45. विजयाचं समीकरण 24 चेंडू 40 धावा. 36 चेंडू मध्ये 85 हव्या होत्या. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. जबरदस्त फलंदाजी. धावांचा पाठलाग सुरू आहे. मोठ्या धावांचा पाठलाग सुरू आहे आणि सरासरीपेक्षा काही योजना दूर आहे. सरासरीपेक्षा कोसो दूर आहे या दोघांची फलंदाजी.
प्रदीप गायकवाड 6 चेंडूमध्ये 24, निलेश गायकवाड 3 चेंडूमध्ये 9, नाबाद आहे दोघंही पण 2 षटकं संपली हो. श्री साई सूर्या 11 लोणी 45 धावा, अर्ध्यापेक्षाही जास्त धावा 2 षटकामध्ये बनवल्यात आणि राहिलेल्या अर्ध्यापेक्षा कमी धावा 4 षटकामध्ये बनवायच्यात. उचललाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली, फाईन लेग डाऊन दी बॉल आणि आल्या बरोबर विकेटनं सुरुवात भूषण पाटीलची. फलंदाजीमध्ये भूषण पाटील होता, गोलंदाजीमध्ये पुन्हा भूषण पाटील. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. नवीन फलंदाज योगेश भोसने मैदानामध्ये. प्रदीप गायकवाड आहे, तुम्ही बघितलं असेल प्रदीप गायकवाडचं निरीक्षण करा तुम्ही. ज्यावेळेस तो स्टान्स घेतो ना, बॅटचा किस करतो आणि मग उभा राहतो, हे रुटीन आहे आणि प्रत्येक खेळाडूचं असं रुटीन असतं. आणि ह्या रुटीनवरून सुद्धा भरपूर मजेशीर किस्से क्रिकेटमध्ये घडलेले आहेत. काही लोकांचं रुटीन तर असली भयंकर आहे की तुमची हसता हसता पुरे वाट होईल. जसं की स्टीव वॉ ज्यावेळेस खेळायचा त्यावेळेस स्टान्स घ्यायचा त्यावेळेस तो नाव असा उल्लेख करायचा, नाव आणि मग बॅटिंग करायचा. तेंडुलकरला एक सवय असते स्टान्स घेताना, तेंडुलकर असे मानेला झटका देतो आणि मग उभा राहायचा, पण तो त्याचा रुटीन नव्हता. यस, फटका खेळलेला आहे, यस, गॅप मोठा आहे, टप्पा मोठा, टॉस मोठा, 4 धावा आल्या बरोबर. चौकाराने सुरुवात योगेश भोसनेची, तो सुद्धा थांबायला तयार नाहीये. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. राजमाणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार आपला बेचैन 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून योगेश भोजनेची धावांची बुलेट ट्रेन. ओहो, प्लेड ऑन ओढून घेतला, लांबून चाललेला चेंडू शिळ घालून ओढून घेतला स्टंपवर. आता मागे जावं लागेल, धक्का बसेल. तिसरा 3 बाद 49. शिवसाई सूर्या गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. सुरुवात एवढी शानदार आहे, मात्र गोलंदाजाची भावमुद्रा आपल्या स्क्रीनवरती दिसते. गोलंदाज भूषण पाटील, एक युवा खेळाडू. फलंदाजीमध्ये देखील भूषण पाटीलनं आज धमाकेदार अशा भूषण पाटीलनं 13 चेंडूमध्ये 4 षटकार 3 चौकार 40 धावा, 40 धावांची सुंदर खेळी साकारणारा भूषण गोलंदाजीमध्ये देखील यशस्वी ठरतो. 2 विकेट 3 चेंडूमध्ये 2 विकेट काढल्यात भूषण पाटीलनं. कमालीचा खेळाडू आहे, जाबाज खिलाडी, शेरदिल खिलाडी. आज या खेळाडूकडून निश्चित यश त्याला मिळतंय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हो कनेक्शन नाहीये. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याची शक्यता पण नाहीये. षटकामध्ये धावा रोखल्यात, विकेट पण काढल्यात. एकाच वेळेस दोन्ही कामं केलेली आहेत. संघनायकाला जे गरज होतं ते त्याने दिलेलं आहे. आज जो विश्वास संघनायकाने टाकला, फलंदाजीला आला, 13 चेंडूमध्ये 40 ठोकल्या, 84 धावांमध्ये त्याचं योगदान मोठं राहिलं. आणि आता गोलंदाजीला आला, अडचणीत संघ होता, तिथं विकेट काढून धावा थांबवल्यात. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न पुन्हा फसलेला आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीवरती धरण बांधलंय या पठ्ठ्यानं, धावा अडवलेल्या आहेत. आजपर्यंत जगामध्ये मानवाकडे तंत्र विकसित झालेलं नाही. शांत पाण्यामध्ये जरूर धरण बांधलं जाऊ शकतं, पूल उभा केला जाऊ शकतो, परंतु दुथडी भरून वाहणाऱ्या नदीवरती पूल बांधला जाऊ शकत नाही, धरण बांधलं जाऊ शकत नाही. या पठ्ठ्याने बांधले. वाह वाह, पुन्हा चांगला चेंडू. षटक संपलं, फक्त 4 धावा या षटकामधून
अगोदरच्या 2 षटकांमध्ये 45 खर्च झाल्या होत्या, तिथे 4 धावा खर्च केलेल्या आहेत भूषण पाटील. 2 विकेट पण काढलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी, मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. सोनू खंडागळे आणि प्रदीप गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. सोनू खंडागळे 3 चेंडू खेळलेला आहे, अजून त्याला धावा बनवता आलेल्या नाहीत. 12 धावांची सरासरी अपेक्षित आहे. 7 मिनिट आणि 57 सेकंद शिल्लक आहेत. 2 षटकं टाकायचे. मला वाटतं 4 मिनिटामध्ये 1 षटक टाकणं पॉसिबल आहे. किरण खुळे गोलंदाजी मार्कवरती, थोडंसं स्पीडअप करावं लागेल. मी अनेक वेळा लेदर बॉल क्रिकेटच्या मॅचेस ज्यावेळेस आम्ही कव्हर करतो त्यावेळेस संघनायकांकडे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं. त्यांचं लक्षात येतं की आता आपण थोडंसं ओव्हर रेट आहे, आपण थोडंसं मागे, तर ते काय करतात, स्पिनर्स काढतात आणि पटपट 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 षटकं टाकून घेतात आणि तो टाइम कव्हर करतात. कॅप्टनच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं असतं. ओ हो 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 हो, इथे आता धार चढलेली आहे. मगाशी धार थोडीशी बोथट होती, आता धार लावून आलेला आहे गोलंदाज किरण खुळे, आणि धार लावायला पाहिजे. प्रदीप गायकवाडनं जर सामना जिंकून दिला तर सूर्यभान मते पाटील यांच्याकडून 1111 रुपयाचं बक्षीस. 49 धावांवरती स्कोर थांबलेला आहे. मागचे 4 चेंडू धावफलक 49च आहे. तिथून पुढे 50 अर्धशतक पूर्ण होत आहे आणि 1 धाव देखील येते. अर्धशतक 50 धावा, तब्बल 20व्या चेंडूमध्ये 50 धावा आलेल्या आहेत. 49 धावा 15व्या चेंडूमध्ये झाल्या होत्या. 15 चेंडूमध्ये 49 आणि 1 धाव काढण्यासाठी तब्बल 5 चेंडू लागलेत. हे आहे क्रिकेट. त्या अगोदर फलंदाज असे सुसाट सुटले होते, बेफाम सुटले होते, बेछूट फलंदाजी सुरू होती, बेलगाम फलंदाजी सुरू होती, बेरहमी से गोलंदाजांवरती हल्ला सुरू होता. मात्र अचानक गोलंदाज आला भूषण पाटील, त्याने रोखला हल्ला, थांबवला हल्ला, थोपवला हल्ला, विकेट पण काढल्या आणि त्यानंतर धार लावून तयार आहे किरण खुळे. आशेचा किरण नाही, भरवशाचा किरण आहे. आघाडीचा गोलंदाज. या अगोदरचं षटक थोडंसं कठीण होतं. 19 धावा मोजाव्या लागल्या होत्या भूषणला, विकेट मिळाली नव्हती. पुन्हा भूषण आला, पुन्हा धावा रोखल्या. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती सोनू लागोपाठचा 4था चेंडू निर्धाव खेळेल. 4th बॉल कॉन्सिक्युटिव्ह डॉट बॉल. तिसऱ्या पंचांकडे वाईडसाठी कदाचित मागणी केलेली असावी. चेंडू कुठे टाकला हे बघायचं आहे, फलंदाजाची पोझिशन बघायची आहे. मला वाटते पंचांना निर्णय देणं फारसं अवघड नसावं. डिलिव्हरी पोझिशन ही महत्वाची आहे. चेंडू ज्यावेळेस गोलंदाज हातातून सोडतोय त्यावेळेस फलंदाज कुठे हे बघितलं जातं. फेअर डिलिव्हरी. फलंदाजाने चेंडू कुठे खेळला हे महत्वाचं नाही. चेंडू गोलंदाजाच्या हातातून जेव्हा सुटतो तेव्हा फलंदाजाची पोझिशन काय आहे, तो किती रीच मध्ये आहे, आणि तीच रीच पकडल्यात नंतर तो पुढे आला मागे गेला नाही महत्व. लांब टाकलाय चेंडू, इथे कनेक्शन मिळालंय, गॅप देखील आहे. थर्ड मॅन फाईन लेगला क्षेत्ररक्षक कव्हर करण्याचा प्रयत्न अयशस्वी, निष्फळ प्रयत्न. धावा मिळतील 4 आणि फलकावरती सोनूचं खातं खोललंय. अखेर त्याच्या बॅटवरती कनेक्शन झालेलं आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये सोनूकडून धावा नव्हत्या. 54 वरती 3. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 31 अजून पाहिजे. 14 चेंडू 31 या स्थितीमध्ये मॅच आहे. आणि एवढी चांगली सुरुवात होऊन एखादा संघ जर मॅच मध्ये मागे राहत असेल तर ती गोष्ट विचार करणारी आहे. संघाच्या कामगिरीची कारण मीमांसा करणारी आहे. फलकावरती 54. 3 बाद. श्री साई सूर्या 11 लोणी. फलंदाज सोनू खंडागळे. किरण वाह, चांगला फटका आलाय मिड विकेटला. लॉंग ऑनला बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट वेगानं सीमारेषा चिरून जाते, फाडून जाते, सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. राजमाणू 58 धावा. लागोपाठचे 2 चौकार. पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा नव्हत्या, मात्र पुढच्या 2 चेंडूवरती 8 धावा आणल्या सोनू खंडागळेनं.
यस लेंथ बॉल आहे, कड लागलेली आहे. हो, खराब कामगिरी. तिसरा लागोपाठचा चौकार. धावा आडवा सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. भरपूर प्रयत्न होते. मला वाटतं एकच बॉल चांगलं कनेक्शन होतं, बाकी दोन्ही चेंडूवरती कनेक्शन करता आलं नव्हतं. मात्र तिथे 4 धावा आल्यात. 62 धावा 3 बाद 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. वेळ 3 मिनिटं आणि 3 सेकंद अजून शिल्लक आहे. 1 षटक टाकायचं आहे. मला वाटतं रिस्ट्रिक्शन येणार आहे, कारण जो धावगती राखलेली जो वेळ 5 मिनिटापेक्षाही जास्त मिनिटं घेतलेली आहेत आणि त्यामुळं या कंडिशनमध्ये ज्यावेळेस 12 चेंडू 23 आहे, या षटकामध्ये 10 धावा जर येत असतील आणि पुढच्या षटकामध्ये रिस्ट्रिक्शन लागलं तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये वाढवावा लागला तर त्याचा खूप मोठा तोटा होऊ शकतो. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात आर्या 11 नाशिकला 85 धावा सुद्धा सुरक्षित नाहीये. महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. अनेक मतदारसंघ, अनेक प्रभाग सुरक्षित होते काही उमेदवारांसाठी, पण क्रिकेटमध्ये इथे कुठला स्कोअर सुरक्षित नाहीये. 84 धावा बनवलेल्या आहेत. 6 षटकामध्ये 84, त्या सुद्धा सुरक्षित नाहीये. फलकावरती 62, हव्यात फक्त 23. भूषण लेंथ बॉल उजव्या इशा बराचसा बाहेर आहे, जाऊ दिला. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव येणार आहे. फलकावर 63. भूषण पाटीलचं मागचं षटक अत्यंत प्रभावी होतं, त्याचं कौतुक करावं लागेल. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकावी लागेल, पाठ दुखेपर्यंत थोपटावी लागेल भूषण पाटीलची आज. हवेमध्ये चेंडू जरूर, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, धावा मिळतील 6. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. चेंडू आला वेगात, केला क्षणात पार. फलंदाज प्रदीप गायकवाडचा हा एक धडाकेबाज षटकार. धावा 6. षटकाराबरोबर 69 विजयासाठी 11 चेंडू 16 धावा. काय मॅच आहे. थोडासा पलटवार जरूर झाला होता भूषण कडून. हॅलो, पुन्हा एकदा उंच क्षेत्ररक्षक तिथे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. हॅलो 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता. श्री साई सूर्या 11 लोणी संघाला फलंदाज अविनाश गुळवे. भूषणचं तिसरं यश. पुन्हा ड्रॉप आणि चेंडू सीमारेषेकडे. थर्ड मॅनला धावा 4. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक असतानाही तिथे चौकार मिळतोय. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. वेळ संपलेली आहे. पुढचं षटक सुरू होताना एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. 73 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. ज्या चुका झालेल्या आहेत मागच्या षटकामध्ये, खराब क्षेत्ररक्षण, आता एक कॅच ड्रॉप होतोय आणि उजव्या यष्टीच्या बाहेरून जाईल हा चेंडू. फलंदाज कक्षेत होता, निर्धाव.
धावा मिळणार नाहीत. भूषण पाटीलनं आटोकाट प्रयत्न केलेले आहेत, प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे, पण अपेक्षित त्याला सहकार्य मिळत नाही या षटकामध्ये देखील. त्यामुळे धावा त्याला मोजाव्या लागल्यात. 11 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च होत आहेत. पण लागोपाठचा दुसरा बॉल डॉट आहे. भूषण पाटील आज पुन्हा एकदा विजय खेचून आणण्यासाठी इथे मेहनत करतोय, प्रयत्न करतोय. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेले आहेत भूषण पाटील कडून. या अगोदर 1 षटकार, 1 चौकार, 1 वाईड, 11 धावा या षटकामधून आलेल्या आहेत. मात्र यशस्वी 3 विकेट भूषणच्या. स्लोअर वन फलंदाजाला पुन्हा एकदा जखडून टाकलेला आहे आणि बरोबरच षटक देखील संपेल. कमालीची गोलंदाजी दोन्ही षटकांमध्ये भूषण पाटील प्रचंड यशस्वी. 3 विकेट काढणारा गोलंदाज, 40 धावा करणारा फलंदाज, 40 धावा आणि 3 विकेट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. भूषण पाटील अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे. भूषण पाटील नाशिकला बिलॉंग करणारा हा खेळाडू. आज धमाकेदार परफॉर्मन्स त्याने दिला. एकांडा खेळाडू, एकांडा सरदार ज्यावेळेस लढतो, जसं की कोंढाणाच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे पडल्यानंतर उभा राहिला होता शेलार मामा. 73 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकं संपलेली आहेत. विजयासाठी 6 चेंडू 12 धावा या स्थितीमध्ये मॅच 9 चेंडू 12 अशी मॅच होती आणि भूषण पाटीलनं लागोपाठ 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. 1-4 झाला, तिथे कॅच सुटला होता. त्या अगोदर 1 षटकार आला होता जरूर, पण तोही सीमारेषेच्या अगदी जवळ पडला होता. क्षेत्ररक्षक देखील तिथे जवळ होता. भूषण पाटील आज अत्यंत प्रभावी गोलंदाजी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा आहे. बॅकवर्ड्स डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे मिड ऑफला पाठवण्याचा निर्णय असावा, तर स्क्वेअर लेगला खेळाडू, मिड ऑफचा खेळाडू स्क्वेअर लेगला आणला गेलेला. डाव्या हाताचा फलंदाज सोनू खंडागळे. 7 चेंडूमध्ये 12 धावा, 4 चेंडूमध्ये 4. अविनाश गुळवे 6 चेंडू 12 अशी लढत. तर फलंदाज गोलंदाज नितीन उंच टोले जंग. इथे धावा पुन्हा एकदा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. काय फटकेबाजी आहे. पहिल्याच बॉलवरती 6 धावा ठोकत श्री साई सूर्या 11 लोणी संघाचा विजयाचा एल्गार, विजयाचा पंचजन्य शंख त्यांनी फुंकलेला आहे. शंखनाद फलंदाजांचा सुरू आहे. 6 धावा इथे प्राप्त झालेल्या आहेत. 79 धावा 4 गडी बाद. विजयासाठी मात्र 6 धावा, 5 चेंडू 6. काय मॅच आहे. 84 धावांचा सुद्धा खुर्दा उडताना आपण बघतोय. अजून 5 चेंडू शिल्लक आहे. जीवाचं रान करावं लागेल गोलंदाजाला. दिशा टप्पावरती अचूकता ठेवावी लागते. वाह, चांगला चेंडू आहे. गुड लेंथ वरती, शॉर्ट ऑफ गुड लेंथ. थोडासा मागे आपटला होता. उजव्या यष्टीवरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पंच करण्याचा प्रयत्न होता, फसला. कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी संघाचे संघनायक. चला, कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी संघाचे संघनायक. चला, यस, दुसरा चेंडू पुन्हा निर्धाव. वाह, आज प्रेक्षकांचं काही खरं नाही. सामना असं वाटतंय की आता संघ विजयाच्या दिशेने चाललेला आहे. पुन्हा एकदा त्यांना अडवलं जाते. पुन्हा ते विरोध मोडून काढतायत, पुन्हा पुढे जायचा प्रयत्न करतायत, पुन्हा अडवलं जाते. पहिल्या 2 षटकामध्ये 45 होत्या, तिथं भूषण पाटीलनं अडवलं. 4 धावा खर्च केला. पुढच्या षटकामध्ये किरणवरती 3 चौकार मारले, ते पुढे आले. पुन्हा भूषण पाटील आला, अडवलं. पुन्हा भूषणला मोठे फटके मारले, भूषणनी पुन्हा थांबवलं. काय चाललंय काय मॅच मध्ये. ओ हो, सामना संपवलाय सामना. षटकार ठोकत इथे श्री साई सूर्या 11 लोणी संघाचा शानदार विजय, दैदिप्यमान विजय, अत्यंत सफाईदार विजय.
अभिनंदन टीम. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर